शेतकरी कर्जमाफीसाठी कंबर कसली। राज्य सरकारने 30 जून पर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्याने आता थकीत कर्जदारांची माहिती संकलित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले। शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे। सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थकबाकीदार आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाकडून मागवली आहे। आज सकाळच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी झटपट बातम्या। प्रत्येक बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू। कर्जमाफीसाठी 6,000 कोटी रुपयांची मागणी केल्याची सहकार मंत्र्यांची माहिती। शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन आता लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती समोर येत आहे। 2 ते 3 दिवसांमध्ये रक्कम बहिणींच्या खात्यामध्ये होणार जमा। मंत्री अदिती तटकरे यांचे ट्विट। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना प्रलंबित असलेले हप्ते आता एकत्रित मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली। सिसियाची कापूस खरेदी उद्यापासून होणार बंद। भारतीय कपास निगम सिसियाची कापूस खरेदी प्रक्रिया बंद करण्यात येणार आहे। मात्र अनेक शेतकऱ्यांचा कापूस शेतातच आहे। मार्च मध्ये 11 दिवस बँका राहणार बंद। यावर्षीच्या मार्च महिन्यामध्ये विविध सण आणि दिनविशेषामुळे बँका 11 दिवस बंद राहणार आहे। बँकेचे बंद असलेले तारखा तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अवकाळीचे संकट टळले, पण उन्हाची तीव्रता वाढली। सध्या हवामानामध्ये मोठा बदल होत असून थंडी पूर्णपणे संपली आहे आणि आता उन्हाचा चटका वाढू लागला आहे। राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार आहे शेतकऱ्यांचा। कर्जमुक्ती लवकरच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याची त्यांनी माहिती दिली। शेतकऱ्यांचे पैसे रोखणाऱ्यांना 12% व्याज भरावे लागणार। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा इशारा। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकते। फटाका कारखान्यामध्ये भीषण स्फोट, 20 ठार। आंध्र प्रदेशामध्ये दुर्घटना, 4 जण जखमी। आंध्र प्रदेशातील काकीनाड जिल्ह्यामध्ये एका फटाक्या कंपनीमध्ये भीषण आग लागली असून जीवितहानी व लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले, कारण कांद्याचे भाव घसरल्याने उत्पादकांचा संताप। सध्या कवडीमोल दराने शेतकऱ्यांना कांदा विकावा लागत आहे। आयुष्यमान वय वंदना कार्डसाठी जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम। 13 मार्चपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट। आशा स्वयंसेविका, स्वस्त धान्य दुकानदार यांचा सहभाग। 70 वर्षावरील नागरिकांना हे वय वंदना योजना कार्ड काढणे आवश्यक आहे। अन्यथा वीज पुरवठा होणार खंडित। बिल न भरल्यास रिमोट पद्धतीने स्मार्ट मीटर होणार बंद। वीज बिलाची थकबाकी वाढत असल्याने ऑटो डिस्कनेक्शन मोहीम सुरू करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना आता मिळणार अपघात विम्याचे कवच। युवा सुरक्षा योजनेसंदर्भात शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय। यानुसार विद्यार्थी विमा अनिवार्य करण्यात आला असून याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे। अमेरिका इस्रायलचा इराणवर हल्ला। मध्य पूर्वेमध्ये युद्धाचा भडका। इराणचेही जोरदार प्रत्युत्तर। आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झाले असून याचा परिणाम सर्वांवर होत आहे। अजितदादांच्या अपघाताचा अहवाल जाहीर। कमी दृश्यमानता आणि सुरक्षा एजन्सीवर ठेवले बोट, कारण ब्लॅक बॉक्समधील फाईल डेटा रेकॉर्डर जळाला आहे। केजरीवालची माफी मागावी, संजय राऊत। मोदी शहांच्या निवडणुकीसाठी डाव। कथित मद्यविक्री धोरणातील घोटाळा प्रकरणी न्यायालयाने केजरीवाल यांना निर्दोष मुक्तता केली आहे। लाडक्या बहिणीमुळे अन्य खात्यावर अन्याय। धनगरवाड्यांना रस्त्याची सुविधा प्रश्नावर उत्तर देताना गणेश नाईकांनी मांडले आपले मत। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही अशी माहिती त्यांनी दिली। कांदा उत्पादकांना 500 रुपयांचे अनुदान द्या। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 500 रुपयांचे अनुदान द्यावे व कांदा निर्यातीसाठी योग्य धोरण ठरवावे अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली। महाराष्ट्रात रेल्वेचे एकही चाक धावू देणार नाही। कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांचा सरकारला इशारा। तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 1 ते 9 मार्च या दरम्यान मेळघाट येथे पदयात्रा करणार आहे। मुद्रांक शुल्क भरा आणि सातबाऱ्यावर आपले नाव लावून घ्या।
नोटरी व्यवहार होणार आता कायदेशीर. संबंधित शेतमालिकीचा अधिकृत मालकी हक्क सातबाऱ्यावर येणार आहे. जिल्ह्यात तब्बल 23,000 सिंचन विहिरी अपूर्ण अवस्थेमध्ये. 1.5 लाख जॉब कार्ड धारकांची ई-केवायसी प्रलंबित असल्याने अनुदान खात्यात जमा होण्यास येत आहे अडचणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. शेतकऱ्यांचा खरीप पीक विमा रखडला. अधिवेशनाचा पहिला आठवडा संपला. लाखो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशनामध्ये एकही शब्द नाही. मग शेतकऱ्यांच्या विम्याच्या रकमेवर 12% व्याज देणार आहे का, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाची जगाला आहे चिंता. कारण जगाचे टेन्शन वाढले. कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडणार. तसेच सोन्याच्या किमती देखील वाढ होणार आहे. कांदा, वांगे आणि टोमॅटोची आवक घटली. पालेभाज्याच्या बाजारामध्ये पालक, मेथीची आवक घटल्याने भाव आले तेजीत. हिरवी मिरचीसह लसणाचेही भाव वधारले. अनेक जिल्ह्यात सोयाबीनच्या दरामध्ये थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कवडीमोल दरामुळे उत्पादक खर्चही निघेना. कांदा उत्पादक शेतकरी आले चिंतेत. कांदा दर घसरल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था डळमळली. राज्यातील अनेक जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये कापसाचे दर थोडेफार घसरले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे असणारे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नाफेड मार्फत तूर खरेदीला सुरुवात. हमीभावाने तुरीची विक्री करण्यासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी सुरू झाली आहे. राज्यातील अनेक बाजार समितीमधील मक्याचे दर थोडेफार घसरले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 51,000 शेतकऱ्यांनी डाउनलोड केले महाविस्तार ॲप. शेतकऱ्यांना शेतमाल बाजारभाव, हवामानाचा अंदाज तसेच विविध शासकीय योजनेची माहिती या ॲपद्वारे मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आशेची पहाट. मोफत पुस्तके वेळेमध्ये मिळणार. 4,66,000 जणांना घेतला लाभ. 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येत आहे. साऱ्यासह पशुखाद्याचे दर वाढले. दूध उत्पादक आर्थिक संकटात. दुभती जनावरे सांभाळताना पशुपालक मेटाकुटीला. व्यवसाय आला अडचणीत. कृषी यांत्रिकरणाचे 83 लाख रुपयांचे अनुदान खात्यात झाले जमा. महाडीबीटी पोर्टलद्वारे राबवण्यात येत असलेल्या कृषी यांत्रिकरण योजनेचे अनुदान विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. रेशन दुकानातून तांदूळ आणि गहूच मिळणार. मका मिळणार असल्याची अफवा. दुकानदार करत आहे ग्राहकांचे समाधान. सध्या रेशन लाभार्थ्यांना मक्याचे वाटप करण्यात येणार नाही. मक्का हमीभाव खरेदी केंद्राला 31 मार्च पर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांकडून हमीभाव मक्का खरेदी करण्याची प्रक्रिया 31 मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यात कापूस खरेदी 15 मार्च पर्यंत. सिशाद्वारे कापूस खरेदीची प्रक्रिया 15 मार्च पर्यंत सुरू राहील अशी माहिती सिशाद्वारे आता देण्यात आली आहे. केळीच्या दरामध्ये खानदेशामध्ये झाली घसरण. खानदेशात मागील काही दिवसांमध्ये केळीच्या दरात क्विंटल मागे 300 ते 400 रुपयांची घसरण झाली असून केळीचा किमान दर 1000 ते 1600 रुपयापर्यंत आहे. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.